अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अमेरिकेतील भारतीयांना संबोधलेलं आहे। यावेळी मोदींनी अमेरिकेतल्या विकासामध्ये भारतीयांचा सहभाग असल्याचं म्हटलंय। शिवाय भारताचा विकास जलद गतीनं होत असून भारताचं सामर्थ्य जगानं पाहिलंय। यावेळी पाकिस्तानवरती केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेखही मोदींनी केलाय। सर्जिकल स्ट्राईक नंतर जगानं भारतावरती कुठलेही प्रश्न उपस्थित केलेले नाहीत, त्यामुळे मोदींनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचंही कौतुक केलंय। लेकिन जब हिंदुस्तान सर्जिकल स्ट्राइक करता है तब दुनिया को ताकत का अनुभव होता है कि भारत संयम रखता है, लेकिन जरूरत पड़े तो भारत अपने सामर्थ्य का परिचय भी देता है। सर्जिकल स्ट्राइक एक ऐसी घटना थी, अगर दुनिया चाहती तो भारत के बाल नोच लेती, हमें कटघरे में खड़ी कर दी। विश्व हमारा जवाब मांगता है, दुनिया में हमारी आलोचना होती, लेकिन पहली बार आप सबने अनुभव किया होगा, भारत के सर्जिकल स्ट्राइक के इतने बड़े कदम को विश्व में से किसी ने भी एक सवाल नहीं उठाया। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत। या भेटीदरम्यान महत्त्वाच्या करारावरती स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतासाठी 22 निशस्त्र ड्रोन खरेदीच्या करारावरती स्वाक्षरी करणार असल्याची माहिती मिळते। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचा दौरा करतायत। छत्तीसगडमधल्या सुकमा भागामध्ये जवानांनी सर्वात मोठी कारवाई करत 12हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय। तब्बल 1000 जवानांच्या तुकडीनं चढवलेल्या हल्ल्यामुळे नक्षलवाद्यांच्या कंपूमध्ये मोठी घबराट पसरली होती। मिळालेल्या माहितीनुसार सुकमातल्या चिंता गुफाच्या जंगलामध्ये ही कारवाई केली गेली। या जंगलातल्या एकूण 4 ठिकाणी जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक झाली आणि ज्यामध्ये राखीव दलाच्या 3 जवानांना वीरमरण आलं, तर 7 जवान देखील जखमी झालेले आहेत। टीम इंडियानं दुसऱ्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजवरती 105 धावांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे। पावसामुळे मॅच उशिरा झाली। 43 षटकाच्या सामन्यामध्ये अजिंक्य रहाणेच्या दमदार षटकाच्या जोरावरती भारतानं 310 रन बनवले आणि वेस्ट इंडिज समोर 311 धावांचं लक्ष्य ठेवलं। दरम्यान वेस्ट इंडिजनं 43 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 205 धावा केल्या आणि भारत 105 धावांनी विजयी झाला। अजिंक्य रहाणे मॅन ऑफ द मॅच ठरलाय।